कोल्हापूरमध्ये धोक्याची घंटा. पंचगंगा दुथडी भरून वाहते. 3 बंधारे पाण्याखाली, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासात नदीची पातळी तब्बल 2 फुटांनी वाढून 14.2 फूट एवढी झालेली आहे. वाढत्या पावसामुळे नदीकाठच्या प्रवासात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सततच्या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील बंधाऱ्यावर झालेला असून आतापर्यंत 3 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यापैकी शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. धोक्याची बाब म्हणजे पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्यावरून अद्यापही वाहनांची ये-जा सुरू असल्याचं चित्र समोर आलेलं आहे. जीव धोक्यात घालून नागरिक आणि वाहनचालक प्रवास करत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून प्रवास टाळण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असंही त्यांनी म्हटलं आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवल्याने परिस्थितीवर प्रशासनाने बारीक लक्ष ठेवलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.